हा व्हिडिओ पाहून ना मी स्वतः लग्न झाल्यानंतर मासवडी बनवायला शिकले. पुष्पकने एकदा आईच्या हातची मासवडी खाल्ली होती. तेव्हापासून नेहमीच अंजली मासवडी एकदा तरी बनव, अंजली मासवडी बनव म्हणून मग आई बनवताना ना एकदा व्हिडिओ केला आणि तेव्हापासून तो व्हिडिओ पाहूनच मी मासवडी बनवते. आणि आता तुमच्यासोबत डिटेल रेसिपी शेअर करते. तुम्ही पण हा व्हिडिओ पाहून एकदा नक्की मासवडी बनवून पहा. सगळ्यात अगोदर ना एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे, त्यानंतर थोडे तीळ पण भाजून घ्यायचे. सुकं खोबरं असताना त्याचे काप करून ते देखील भाजून घ्यायचे आणि लसूण, अद्रक, कोथिंबीर देखील थोडी थोडी भाजून घ्यायची. आणि नंतर मग हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आणि हो, बारीक करताना ना सगळं एकत्र नाही करायचं, एक एक असं बारीक करून घ्यायचं. त्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकून ते गरम झाल्यास त्यात हे वाटण आणि मीठ, हळद, काळा मसाला आणि कोणता पण जो घरात आहे ना तो मसाला टाकून ते थोडंसं परतून घ्यायचं. 1 मिनिट जरी परतलं ना तरी ते खूप झालं. आणि हो, हा जो मसाला आहे ना तो आपल्याला मासवडीमध्ये भरायचा आहे, त्यामुळे तो नेहमी अगोदरच बनवून घ्यायचा. त्यानंतर बेसन बनवून घ्यायचं, कारण ते गरम गरमच बनवल्यास वड्या फुटत नाहीत. आता बेसन बनवून घेऊया. कढईमध्ये तेल टाकून त्याला जिरे, मोहरी, लसूण आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्यायची. चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घ्यायचं. आणि चांगली उकळी आली ना मग त्यामध्ये थोडं थोडं बेसन घालून ते हटायचं. आणि हे ना खूप चांगलं हटलं गेलं पाहिजे, नाही तर वड्या बनतच नाहीत. मला सुरुवातीला ना तर मी कितीही ते हटलं ना तरी मला ते व्यवस्थित हटता येत नव्हतं. आणि मग मी आईला फोन करायची, आई मला येतच नाहीये, ते फाटते, बहुतेक काहीतरी चुकलंय वाटतं. पण ते हटण्यात माझं चुकायचं, कारण मी आपलं बेसन बनवतात ना तसं नॉर्मल हटायचे ते, पण ते तसं नाही, ते खूप असं स्मूथ झालं पाहिजे. तेव्हा त्या वड्यामध्ये आपण ज्यावेळेस स्टफिंग भरतो ना त्यावेळेस मग ते असं फुटल्या जात नाहीयेत आणि ते एकदम पॅक बसतात. जेवढं ते मऊ पीठ होईल ना तेवढ्याच चांगल्या वड्या बनतात. त्यामुळे ते एकदम असं प्रॉपर हटून घ्या. इथं तुम्हाला दिसतच असेल माझी आई ते किती फास्ट मध्ये करते सगळं आणि त्याला किती जोर लावते. ते आपल्याला जमत नाहीये, ते अगोदर जमायचं आईंना, आजींना वगैरे. पण आपण जेवढं ट्राय करूत ना तेवढं ते होतं. म्हणजे खूप करावं लागतं त्याला, माहितीये मला, पण ते तेव्हाच वड्या खूप छान बनतात. एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की जमेल हे पण. आणि हे थंड झालं ना मग त्या वड्या बनत नाहीत, असं म्हणजे ते सुकल्यासारखं पीठ होतं ते एकदम लगेच. त्यामुळं ना जोपर्यंत ते पीठ गरम आहे ना तोपर्यंतच वड्या बनवून घ्यायच्या. तर वड्या कशा बनवायच्या ते सांगते, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. असा एक पॉलिथिन पेपर घ्यायचा, त्याच्यामध्ये हे पीठ ना थोडंसं अगोदर मळल्यासारखं करायचं. आणि आपण थालीपीठ कसं बनवतो तसा तसा शेप देऊन त्याच्यामध्ये जो आपण मसाला बनवला होता ना तो स्टफ करायचा, तो भरायचा त्याच्यामध्ये. आणि त्याला एकदम तो फुटत नाही. नंतर तो एकदा सेट झाला ना त्याला काही होत नाही. ती आई कशी करत आहे ते बघा ना, म्हणजे असं त्याला दाबते, पूर्ण असं ते ओढून घेते, त्यानंतर त्याला हाताने एक मासवडी, मासे कशा असतात तसा शेप देते. त्यामुळे त्याचं नाव मासवडी पडलंय, ते शेपमुळे फक्त. आता खूप जणांचा शेपच तसा बनत नाही, माझा तर अजूनही नीट प्रॉपर बनत नाही. आईचा खूप म्हणजे खूपच भारी असतात. आमच्या आईच्या वड्या सगळीकडे स्पेशल आहेत. त्यामुळे तो आई जसा शेप देते ना, म्हणजे हाताने असं प्रॉपर त्याला दाबते वगैरे, तर तो मसाला म्हणजे व्यवस्थित सेट होतो त्यामध्ये ते तसं केल्यामुळे. तर तसं करायचं एकदम. आणि सगळ्या वड्या तशा ह्याने बनवून घ्यायच्या. आणि ना त्या वड्या थंड झाल्यानंतरच त्या कट करायच्या, अगोदर नाही कट करायच्या. आणि हो, माझा हा ना फर्स्ट म्हणजे लॉंग व्हिडिओ आहे. व्हिडिओ तसं तर अगोदरच शूट केला होता. हा व्हिडिओ मी माझ्यासाठी शूट केला होता. मला हे व्हिडिओ पाहून वड्या बनवायच्या होत्या म्हणून शूट केला होता. पण होता, प्रॉपर होता, सगळी रेसिपी होती. म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावा आणि माझा पण एक लॉंग व्हिडिओ पोस्ट होईल युट्यूबला. तसं शॉर्ट्सला तर तुम्ही खूपच प्रेम देतायत, पण लॉंगला पण द्या, चांगले व्ह्यूज वगैरे आले पाहिजेत. आणि मेन म्हणजे हा व्हिडिओ ना म्हणजे या उद्देशाने बनवलाच नव्हता की मी याच्यावरती टाकेल, पण तो खूप प्युअरली एकदम छान ह्याने बनलेला आहे तो व्हिडिओ. म्हणजे नॅचरल जे आहे ना ते नॅचरल, असं काही त्याच्यात एक्स्ट्राचं ऍड केलेलं नाहीये. जे आहे ते जसं आपल्या घरी असतं ना सेम तसं. नाही तर युट्यूबला तुम्हाला तर माहितच आहे, म्हणजे थोडासा शो ऑफ होतो, पण तसं या व्हिडिओमध्ये बिलकुलच नाहीये. जसं होतं ना म्हणजे नॅचरली. तर तुम्हाला ते व्हिडिओतलं सगळं बॅकग्राऊंड वगैरे पाहून समजतच असेल की हा व्हिडिओ म्हणजे शूट आहे ना तर केलेला नाहीये की युट्यूबवर टाकायचे वगैरे, असं काहीच नाहीये. आता ह्या वड्या थंड झाल्यात, त्यामुळे थोडंसं थंड झाल्यानंतर ते कट करायचं. असे शेप पण छान, बघा ना तो आईचा मसाला वगैरे किती प्रॉपर दिसतोय. खूप म्हणजे खूप टेस्टी तर लागतात ह्या, अशाच खायला पण खूप छान लागतात. परंतु ना ह्या फ्राय केल्यानंतर त्याची टेस्ट अजूनच काहीशी म्हणजे वेगळीच टॉप लेवलला जाते. त्या फ्राय कशा करायच्या ना त्या पण मी सांगते. आता ह्या पूर्ण कट करून झाल्या ना तर त्या मसाला तुम्ही बघू शकता किती म्हणजे किती प्रॉपर तो दिसत आहे. आणि आता तो मसाला प्रॉपर सेट झालाय, थंड झाला. त्याच्यानंतर आता हा फ्राय करण्यासाठी ना कढईमध्ये तेल टाकायचं. तेलानंतर ना जो आपण सुरुवातीला मसाला बनवला होता ना तोच मसाला, जो स्टफिंगसाठी यूज केलाय ना तोच मसाला इथं पण वापरायचा आहे. तेल गरम झाल्यानंतर तो मसाला टाकायचा. त्यानंतर ना त्यामध्ये काळा मसाला, लाल तिखट, हळद आणि कुठला पण एक मसाला टाकायचा. आणि त्यामध्ये ना
त्यामध्ये काळा मसाला, लाल तिखट, हळद, मीठ टाकायचं आणि टोमॅटो ना ते असं कट करून नाही टाकायचं, पिळून थोडंसं टाकायचं आणि त्याच्यानंतर ना याच्यामध्ये खसखस टाकायची. खसखसमुळे एवढी छान टेस्ट येते ना याची. खसखस थोडीशीच टाका, पण टाका कारण खूप म्हणजे खूपच छान टेस्ट येते त्याच्यामुळे. आणि त्यानंतर ना आपण जो बेसन बनवलेलं ना त्याच्यामध्ये ते खाली जे पीठ राहतं त्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं, कारण त्याचा आपण रसा पण बनवू शकतो आणि तोच पाणी ना इकडे थोडंसं टाकायचं, म्हणजे कारण हे असं ओलसर झालं पाहिजे थोडंसं वड्या टाकण्यासाठी मध्ये, कारण वड्याकडे म्हणजे वड्यामध्ये ना सगळीकडे मसाला मिक्स होतो थोडंसं जर ओलसर असेल तर. आणि खसखस आवर्जून टाका बरं, कारण खूप छान टेस्ट लागते खसखसमुळे. आणि हे सगळं असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्यानंतर ना हे छान भाजल्यानंतर मग त्या वड्या टाकायच्या याच्यामध्ये. आणि वड्या हलवताना ना ती कढई थोडीशी थोडीशी अशी हलवायची, अशी उचलून थोडीशी असं चमच्याने एकदम असं म्हणजे फास्टमध्ये वड्या नाही हलवायच्या, नाही तर त्या कट होत जातात मध्ये मध्ये. तर त्यामुळं ना ते खूप स्मूथली हलवायच्या त्या वड्या टाकून. वड्या बनवणं म्हणजे ना खरंच खूप मेहनतीचं काम आहे. पण एकदा जर का तुम्ही खाल्लात ना ह्या अशा वड्या बनवून, तर तुम्ही किती जरी कष्ट घ्यावे लागले तरी बनवून खाणार म्हणजे खाणार. कारण एवढी भारी टेस्ट लागते ना. पुष्पक तर तिथं गेलं ना नॉन-व्हेज वगैरे त्यांना एवढं आवडतं तरी नॉन-व्हेज नको, मला वड्याच हव्यात असं सुरू असतं अंबाजोगाईला गेल्यानंतर. आणि ते खूप म्हणजे खूपच टेस्टी लागतात. तुम्ही पण ना एकदा नक्की करून बघा. आणि हो, तुम्ही ते चमच्याने पण हलवू शकतात, पण ते खूप स्मूथली हलवा मग. नाहीतर ते कढई उचलून जे हलवतात ना, ते सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. नाहीतर मग एकदम स्मूथली ते एक असं छान हलवा, परतवा ते. आणि त्यानंतर वरून कट करून कोथिंबीर टाका आणि 2 मिनिट ठेवून ना गॅस बंद करा. तुम्ही नंतर खाऊन बघा वड्या, इतक्या टेस्टी लागतात ना, खूप म्हणजे खूपच. आणि माझ्या आईच्या हातच्या म्हणजे तर एकदम स्पेशलच आहेत. एकदम मस्ट ट्राय रेसिपी करून पहा म्हणजे पहाच.